आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आजी मला पास्ता हवाय म्हणून आपण पास्ताचं पॅकेट घेतलं ना, आणि आता तू म्हणतेस मला बनवताच नाही येत. अरे मला खरंच येत नाही रे बाळा. आजी हे बघ, तिकडे सगळं लिहिलेलं असतं, ते वाचून बनव ना पास्ता. अरे किती बारीक अक्षरात लिहिले वाच बघू. अरे मला ना चष्मा लावून सुद्धा दिसत नाही नीट ते. किती वाचवाच करतोय हा. मुळात लहान मुलं जन्मालाच काय येतात हेच कळत नाही मला. पण आता गोड गोड बोलायला सुरुवात करायला हवी सिया मॅडम. लहान मुलं किती गोड असतात हे दाखवायला हवं ना. आजी अगं सायली, तू खाली का उठून आलीस? तुला काही हवंय का? मला हाक मारायचं ना, मी आले असते वर. नाही हो काकू, तुम्हाला कसा त्रास देऊ? मी तुम्हाला हाक मारणार आणि तुम्ही येऊन जाऊन करणार, बरोबर दिसतं का? काही गरज नाहीये. बर ये, उभी राहू नको, ये बस ये सावकाश. आजी कर ना पास्ता. अरू, आपल्याकडे पाहुणे आलेत की नाही? माझा हट्ट करतात का त्यांच्या समोर? आपण नंतर बोलू. जा बस. काय झालं काकू? आरोहाला पास्ता हवाय का? हो ग बाई, अगं पण मी कधी पास्ता केला पण नाही आणि खाल्ला पण नाहीये, आणि महाराजांना आज पास्ताच हवाय म्हणून हट्ट. मैत्री असती तर हे असे काही प्रॉब्लेमच आले नसते. कोण मैथिली? सॉरी, मी चुकीचा प्रश्न विचारला का? अगं नाही नाही, तुझं काहीच चुकलं नाहीये. चूक तर नशिबानच केली. म्हणजे काकू सॉरी. सॉरी, माझ्याकडून काही चुकलं असेल तर. अगं, तुझी काहीच चूक नाहीये. मैथिली माझी मुलगी होती, आरोहची आई, धनंजयची बायको. एका अपघातात गेली ती.